तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 55 दिवसांनंतरही फरारच आहे। या प्रकरणावरनं धनंजय देशमुखांनी गंभीर आरोप केले। फरार आरोपी कृष्णा आंधळे अजूनही यंत्रणांना सापडत नाही। तो गेल्या 2 वर्षांपासून फरार होता तेव्हा पोलिसांनी दुर्लक्ष केलं। तो फरार असताना पक्ष कार्यालयात यायचा असं देशमुखांनी सांगितलंय। दरम्यान कृष्णा आंधळेला लवकर अटक केली नाही तर तो पुरावे नष्ट करेल असंही ते म्हणाले। की जर या आरोपीकडे त्यांनी जे काही पुरावे नष्ट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट विष्णू साठे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे, त्याच्यात पण भरपूर पुरावे आहेत, ते समोर आले पाहिजेत। त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही, त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजेत। याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला तर त्याचे सर्वस्वी जिम्मेदार हे प्रशासन राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।